आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। हे बघ, पापणीचा केस आहे। लहानपणी असा पापणीचा केस गावला की नाही की आम्ही असं हातावर ठेवायचो, डोळे बंद करायचो आणि मनात इच्छा बोलायचो आणि मग फुंकर मारायचो। पापणीचा केस उडून गेला आणि मन शुद्ध असेल तर मनात बोललेली इच्छा पूर्ण होती असं म्हणतात। हो, मी ऐकलंय पण प्रत्यक्षात अनुभवलं नाहीये। अगं मग हाच मागून बघ की। काय मागू? तुझ्या मनात असेल ते माग। सुंदर, न मागताही सारं काय दिलेत तुम्ही, फक्त इतकंच मागेनाच। तुमच्या मनात माझ्या हेतूबद्दल कधीच शंका येऊ नये। प्रेम हे जीवापाड केलंय, ते फक्त तुम्ही समजून घ्यावं आणि लवकरात लवकर तुम्हाला कळावं की अश्विन जे वागतोय ते सगळं खोटं आहे। अक्षरा, काय मागितलंस? आपण देवाकडे जी इच्छा मागतो ती सांगायची नसते। ठीक आहे, नग सांगूस, पण मी तुला सांगतो, अगं देवाकडे अशा लय मागण्या येऊन पडलेल्या असतात। कवा तो या समजांचा विचार करणार? त्याच्याकडे मागण्या पूर्ण व्हायला ना लय वेळ लागतो बघ। पण मी तुला सांगतो, मी तुझी इच्छा आहे ना आत्ताच्या आत्ता पुरे करू शकतो। खरंच? खरंच असं होईल? होय, मागून तरी बघ। अरे अक्षरा, अगं कसला विचार करतेस? आणि सांग की, डोळे मिटून काय मागितलंस देवाकडं? काय करू? सांगू का यांना? नाही, नको। यांना सांगितलं तर शरूचा त्रास वाढेल आणि ते मी नाही सहन करू शकत। माझ्याबद्दल जर कोणाला सांगितलंस ना तर हा शेवटचा दागिना शरूच्या गळ्यात दिसेल। अश्विनने माझी इतकी कोंडी केली आहे, पण माझ्याकडे तसा काहीच पुरावा नाहीतरी मला यांच्याशी बोलायलाच हवं। वेळ निघून गेली तर पुन्हा त्रास वाढेल। अगं अक्षरा, काय किती विचार करते आहेस? आणि एवढं काय मागितलं आहेस देवाकडं की मला सांगत नाहीस तू? असं मागितलेलं कोणाला सांगितलं ना तर ते कधीच मिळत नसतं। ए तू गप, असं काय बी नसतंय। अक्षरा, तू सांग। येस अक्षरा, आता तू सुंदरला असं सांग की आता मेहंदीचं फंक्शन झालंय, त्यामुळे आता तुम्ही भेटणार ते डायरेक्ट लग्नाच्या मंडपातच। हे अश्विन, असं काय बी बोलू नकोस, असं काय बी नसतंय। आम्हाला आमचा वेळ घेऊ दे की, तू का मध्ये कडमडतो आहेस? अरे ब्रो, मी खरंच सांगतोय, दोघांनी असं बोलायचंही नसतं। जे काय बोलायचंय ना ते आता डोक्यावर अक्षदा पडल्यानंतरच। काय? हे बघ, असं काय असतं ना तर आईनं मला सांगितलं असतं। घ्या। अरे आता सगळं काहीच सांगणार का ब्रो? इतकाही डिपेंड नको राहू आईवर। अरे म्हणजे मी काय म्हणतोय, जर तुम्ही आतापासूनच एकत्र भेटलात, एकत्र वेळ घालवलात, तर मग लग्नाच्या दिवशी एकमेकांना भेटण्याची, एकमेकांना बघण्याची ओढ राहील का? तू नका काळजी करूस, राहिला आमच्यामध्ये ओढ, हो की नाही अक्षरा? अरे ब्रो, बरं ठीक आहे, आता मी नाही सांगणार काही या बाबतीत, तुला तर अक्षराच सांगेल, हो ना अक्षरा? अगं अशी नुसती बघत का बसलीयस? बोल काहीतरी। हो, बरोबर आहे तुझं। आता तरी कळलं का? आता तूच बरोबर म्हणती आहेस तर ठीक आहे, जातो मी माझ्या कामाला। अरे वा, हे बरं आहे। म्हणजे मी इतक्या वेळ समजवतोय तरी समजलं नाही तुला? मग अक्षरा काय बोलली तर लगेच समजलं? हा, हे गप। काय मग अक्षरा वहिनी, लग्न होईपर्यंत लांब राहायचं? हा,
सुंदर पासून? का वागतोयस तू असं? त्रास होतोय रे, नको ना वागू असं. अगं हेच तर हवंय मला, हेच हवंय. हे जे सगळं मी करतोय ना ते तुला त्रास व्हावा म्हणूनच. आणि जर तेच नाही साध्य झालं तर मग काय फायदा ना माझ्या या डोक्याचा, या प्लॅनचा. काही झालं तरी हे सगळं मला सुंदरनं सांगायला हवं. त्यांचा विश्वास बसू दे किंवा नाही, पण मला त्यांच्याशी बोलायलाच हवं. आत्ताच फोन लावू का त्यांना? बारक्या, अक्षराची लय आठवण येते बघ. फोन करू काय रे तिला? ये शानपट्या, मी आहे इथं तुझ्या संग महत्वाचं बोलायलोय आणि तू पेंगा काढायलायस होय. उठ उठ उठ, नाही त्रास फिरतोय ना तुला. उठ. काय तुझं झोप बी दे ना नीट. तुला वहिनी संग बोलायचंय, चल तिच्या घरी जाऊ आपण. चल. ऐ, आत्ता जायचं तिच्या घरला? हा, काय नाही होत, मी सांगतोय ना तुला. चल. बारक्या, उगा काय बी बोलू नकोस. हा, अरे आत्ता तिच्या घरला जाणं चांगलं दिसणार नाही. आणि लग्नाआधी असं भेटलो ना तर लग्नानंतरची ओढ आणि हुरहुर कमी होईल ना. त्या परीस लग्नानंतर भेटण्याची वेगळीच मजा आहे बघ. लय भारी, कसलं भारी. माझं मन प्रसन्न झालं तुमचे विचार ऐकून. चरण कुठं आहे ती तुमची? बाबा की जय हो, बाबा की जय हो. खूपच उशीर झालाय. सुंदरही दमलेत आज, कदाचित झोपले पण असतील. आत्ता त्यांना डिस्टर्ब करण्यात काहीच अर्थ नाही. अजून काय आज्ञा आहे का तुमची? बारक्या, उगा नाटक करू नकोस. हा, अशीच नाटक करत बसलास ना तर थोबाड्यांना चांगलं रंगून ठेवीन तुझ्या. आणि मला काय वाटतंय, मी अक्षराला आता भेटायला जाऊ शकत नाही, बरं म्या तिच्या संग आता फोनवर बोलू तरी शकतोय की नाही? अरे नाही 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 नाही, काय मी बोलू शकतोय. आणि माझं मन मला सांगतंय अक्षराला भी माझ्या संग आता बोलायची लई इच्छा झाली आहे. आज भाव वाजलेत किती बघ. झोपली असेल ती. ऐ, नसणार झोपलेली ती. थांब, माझीला फोनच करतो. सांगतोय झोपली असेल तर. बारक्याचा अंदाज कधी चुकत नाही. हा हा, वय वय, कार्यक्रमामुळे लई दगदग झाली असेल तिची, म्हणून झोपली असेल ती. झोपू दे झोपू दे, निवांत झोपू दे. झोप झोप. शांत झोप.
काका काका सुंदर तो आला. या समजांनी हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. उर्वशी औक्षण कर. उर्वशी हळद लावायला सुरुवात कर. ताई, तुम्ही लावा. कामिनी ये की. मी बी लावू. अरे बारक्या, आता तुला हळद लावायची वेळ आलीये की. विचारतोस काय, लाव की. वहिनी तुझ्या डोळ्यात पाणी काय? अरे सुंदर, तुला नाही कळायचं. आईचं मन आहे. तुझ्या बालपणापासून लग्नापर्यंतचं समधा आयुष्य डोळ्यासमोरून गेलं असेल बघ वहिनीच्या. आनंदाश्रू आहेत ती. ते काय बी असू देत,
पण तुझ्या डोळ्यात पाणी मला बघवत नाही. हस बघू, हस. आता कसं? मी एकदा विश्वासानं सुंदरनं सगळं सांगायला हवं होतं. बोलता नाही आलं ना तर सगळं कठीण होऊन बसणार आहे. तुझ्या डोळ्यात का पाणी आहे? अगं सुमन, तुझ्या आईची आठवण आली. ती असली असती तर समतोय बघून लय खुश झाली असती. ते असाय पाहिजे होती. कौतुकानं तिनं अजून लय काय काय केलं असतं. मामा नुसती आई नाही तर गोपाळही हवा होता. दोघेही हवे होते. आज माझी अस्वस्थता त्यांना नक्की जाणवली असती. जावई बापू, जावई बापू काय म्हणताय? मामा, कसा कार्यक्रम सुरू आहे तिथं? मला विचारताय का तुमच्या बायकोला बघायचं आहे? अहो काय मामा, अहो लाजताय कशा पायी? थांबा तिच्याकडेच येतो. अक्षरा, जावई बापू बोलणार आहे तुझ्याशी. छोटे मालक. हा बोल की. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. काय? काल मी देवाकडे काय मागितलं तुम्हाला सांगायचंय. जावई बापू, आजची रात्र तक धरा. उद्या अक्षता पडल्या की तुमच्या बायको बरोबर पाहिजे तेवढं बोलत बसा. हा हा. हे तर समधी हळदीसाठी खोळंबल्यात. तिकडे बी हळद चालू असेल ना? तुम्ही बी तिकडे हळदीसाठी जावा. हा, मी ठेवतो फोन आता. हा हा, होय होय. अक्षरा, आलोच मी. अक्षरानं देवाकडे काय मागितलं आहे हे मला आत्ताच कळायला पाहिजे. हे बारक्या, हे बारक्या, इकडे इकडे काय करतोय? अरे ते सोड. हे बघ, मला आत्ता ना अक्षराकडे जायचं आहे. हा, अरे तिनं काल देवाकडे काय मागितलं ना ते विचारायचं आहे बघ. जरी येडाय करा आत्ता वहिनीच्या घरी. हा. अरे भावा, अशी हळद अंगावर लागली ना तर घराच्या बाहेर जायचं नसतं. हे बारक्या,
अरे असं काय करतोस? तू माझा भाव आहेस की नाही? आज पातूर तू समजत मला साथ दिलीस, मग आता महत्वाच्या कामी असं माघार घेणार आहेस होय? भाऊ ही समधी मिळून हाणतील आपल्याला. हे बघ, अक्षराच्या मनात काय चालू आहे ना हे त्या क्षणी मला कळण्यासाठी मी काय बी करू शकतो. कुठलं बी संकट माझ्या अंगावर घेऊ शकतोय. हे बघ, तिला मला काहीतरी सांगायचंय आणि या क्षणी म्या तिथं असणं गरजेचं आहे. हे बारक्या, चल आपण तिथं जाऊया. हे बघ, आपण तिथं कसं पोचू ना ह्यासाठी काय करता येईल हे बघ तू. मामी हे काय आहे? हरी, याला उष्टी हळद म्हणतात. ही सुंदरची उष्टी हळद अक्षराने लावायची असते. होय काय? जरा बघू दो. कशाला? अगं दे दे दे. अरे हळद आहे ती. सुंदर. अरे हळदीचं भांड. मामी आलो. हळद घेऊन अगं आलो मामी. मनाची खूप घालमेल होतीये. मला सुंदरशी लग्नाआधी बोलणं गरजेचं आहे. काय करू? कसं पोहोचू त्यांच्यापर्यंत? सगळेच मार्ग बंद झालेत. काही तासातच आमचं लग्न लागेल. माझ्या मनातली अस्वस्थता माझ्या चेहऱ्यावर डोळ्यात दिसायला नको म्हणजे झालं.